अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल अमीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा व जअलनाकुम शुऊबन व क़बाइला लितआरफ़ू। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वल मौलुल करीम। रब्बि इश्रह लि सदरी व यस्सिर लि अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि यस्सिर व ला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर। सर्व स्तुती प्रशंसा त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचयिता, निर्माता, आपण सर्वांचा पालनकर्ता आहे। ईश्वराकडून शांती नादो त्याचे दूत आदरणीय प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या माझ्या समोर बसलेले माझे सर्व देश बंधूंनो, आदरणीय विचारमंच आमचे प्रमुख पाहुणे माननीय वाजिद अली खान साहेब, तसेच पिपलगाव राजा जमात इस्लामी हिंद चे अध्यक्ष मौलाना जुबैर साहेब व मस्जिद कमिटीचे अध्यक्ष, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सर्वप्रथम मी आपण सर्वांचे जमात इस्लामी हिंद पिपलगाव राजाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आपले कौतुकही करू इच्छितो। खरोखरच ही फारच कौतुकास्पद बाब आहे की आज आपण सर्व धर्मीय इथे एकत्रित ईद साजरी करत आहोत। परंतु मित्रांनो, माझा एक प्रश्न आपल्या समोर मी मांडू इच्छितो की आपण कधी याच्यावर विचार केला तर की आमचे जे पिंपळगाव राजाचे इस्लामिक जमात इस्लामी हिंद आणि या मस्जिदचे जे सभासद आहेत ते आपल्या जवळ पोहोचले आणि त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं, आमंत्रित केलं। परंतु माझा प्रश्न हा आहे की आपण हा निमंत्रण का बरं स्वीकारले, याचं कारण काय? तसेच या सामाजिक जीवनामध्ये जेव्हा आपण एकमेकांसोबत राहतो तर आपण एकमेकांच्या सुख आणि दुःखामध्ये सुद्धा सहभागी होतो। परंतु असं का होते, आपण एकमेकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये का सहभागी होतो? जेव्हा आपण एकमेकांना निमंत्रित करतो, आमंत्रित करतो, आपण ते आमंत्रण का स्वीकारतो? तर याचं उत्तर कुराणाचा जो श्लोक आहे तो सुरुवातीला मी उच्चारला, त्यामध्ये अल्लाह महेश्वर असा संबोधित होतो, हे लोक हो, आम्ही तुम्हाला एका मानवी जोडप्यापासून निर्माण केले, मग तुमचे राष्ट्र आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखाल। म्हणजे हे जे आपले वंश आणि राष्ट्र आहे एकमेकांना ओळखण्यासाठी, ओळख पटविण्यासाठी हे आहे। आणि त्याच्या आधी सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला एका मानवी जोडप्यापासून जन्माला घातलेला आहे। हा रक्ताचा नाता आहे आणि हाच रक्ताचा नाता आपल्यामध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण करतो आणि त्यामुळे आपण एकमेकांच्या समारंभामध्ये, एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतो। आणि आज आपण पाहतो की आम्ही पिंपळगाव राजाच्या या जामा मस्जिदीमध्ये बसलेलो आहोत। तर गावांचं वातावरण फार चांगलं आहे, तिथे एकमेकांसोबत परस्पर संवाद असते। परंतु हा वातावरण शहरामध्ये पाहायला भेटत नाही आणि वातावरण गढूळ व्हायला काही वेळ लागणार नाही, कारण आता सध्याची परिस्थिती ही फार दयनीय अवस्था आपल्याकडे आहे। आपण ज्ञान नागरिक आहोत, आपण समाजावर लक्ष ठेवतो, तर आपण पाहतो की समाजामध्ये एक दरी निर्माण होत चाललेली आहे। हेतुपुरस्सर लोक द्वेष पसरवितात आणि त्या द्वेषाच्या माध्यमाने दोन वेगवेगळे विरोध आहेत। जमात इस्लामीचा हाच हेतू आहे की प्रेमाचा हा वातावरण द्विगुणित व्हावा आणि सद्भावना निर्माण व्हावी। परंतु सद्भावनेसाठी आवश्यकता कशाची आहे, तर परस्पर संबंधांची आणि परस्पर संवादाची। हा कार्यक्रमाचा हा उद्देश आहे की आपला परस्पर संबंध निर्माण व्हावा आणि परस्पर संवाद साधण्यात यावा, जेणेकरून आपल्यामध्ये हा जो प्रेमाचा वातावरण आहे तो आणखी जास्त प्रफुल्लित व्हावा। त्यासाठी विचाराची देवाणघेवाण केली जाते आणि हाच कार्यक्रम, ईद मिलनाचा कार्यक्रम हा हेतूनं जमात इस्लामी हिंद दरवर्षी आयोजित करते। मी पुन्हा एकदा आपण सर्वांचे इथे स्वागत करतो आणि थांबतो। आपण दादा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।